कट्टर विरोधक आमनेसामने नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर हात ठेवून काय म्हटलं? विधिमंडळ परिसरातील तो क्षण चर्चेत. महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झालेली असून पहिल्या 2 दिवसात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अधिवेशनाच्या काळात सभागृहात जितका संघर्ष पाहायला मिळतो तेवढीच राजकीय घडामोडी आणि टोलेबाजी विधिमंडळ परिसरात रंगताना दिसते. अनेकदा राजकीय पटलावर एकमेकांचे विळाभोपळ्याचे सख्य असणारे कट्टर विरोधक विधिमंडळात एकत्र बोलताना, विनोद करताना, एकमेकांना टाळ्या देताना दिसतात. आणि असाच एक कमालीचा राजकीय प्रसंग आज शिवसेना ठाकरे गटनेते आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपचे आक्रमक आमदार नितेश राणे यांच्यात पाहायला मिळाला. विधान परिषदेच्या कामकाजासाठी हे दोन्ही युवा नेते उपस्थित होते. सभागृहाच्या बाहेर पडल्यानंतर विधिमंडळ परिसरामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगाने माध्यमांचे आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. अधिवेशनामुळे नेहमीप्रमाणेच विधिमंडळ परिसरात दोन्ही बाजूंच्या नेत्यांची आणि प्रसारमाध्यमांची मोठी गर्दी झाली. कॅमेरे आणि पत्रकारांची ही गर्दी पाहून आमदार आदित्य ठाकरे सभागृहाकडे जात असतात. तिथेच उभे असलेले नितेश राणे यांनी माध्यमांच्या गर्दीकडे पाहत राणे यांनी आदित्य ठाकरेंना उद्देशून हसत हसत म्हटलं, तुमच्या आणि माझ्यासाठीच ते थांबले आहेत. एवढेच बोलून ते न थांबता नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर आपुलकीने हात लावला. दोन्ही नेते हसत हसत आपापल्या कामासाठी पुढे निघून गेले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.